भावांनो, माझ्या हातामध्ये 10 कलरची माती, ही 10 कलरची माती असं वाटतं मी सोन्यापेक्षा मौल्यवान रत्न घेतले असं वाटतं वाटायला. त्याला मिठत बुडवायचं ही जी खायची मजा आहे नाशी ना घर ना वास्त्या नाही तर काहीच नाही. बघू आता पुढं नाचणीची भाकर आहे भाऊ, नाचणीची भाकर ही गेली या पितल्यामध्ये. असा घेतला हा घास थोडा. इथे मस्त सकाळी उठा, हा तूप चटणी लोणी गरम गरम चपाती खा हा आणि एकदम म्हणजे हेल्दी जीवन जगा. आपली चुकी होती, आपण आग लावून देतोय न विचार करता आणि आगीमध्ये समजा पेटलं का नाही ते पिलं ताट पाडून मरून जाते देव. थोडा विचार दुसऱ्याचा पण करायचा माझं का की थोड्याच दिवस राहायचे आपला हालातील दिवस काढायचा. काय दिसताना पाऊस या नाही त्यानंतर आपण समजा हिरवीगार होणार आहे हे तुला चांगलं माहिती आहे. त्यामुळे ते कशामुळे कशामुळे त्याला नवरा नवऱ्याचा डोंगर म्हणते बरं त्याला ना हा ते वराड जात होतो. हा जागेला काय झालं तुमची. हा सगळी अरे माझ्या भावांनो, लाल माती ही लाल माती म्हणजे हाय भावांनो कोकणाचा भाग समजा ही सकाळचा 6:18 आणि जी सकाळचा जी समोरचा जी नजारा आहे का नाही भावांनो ती बघण्यासारखं आहे. खरं सांगायचं म्हणून तर चला नजारा बघा आधी एकदा. काय ते पण घ्या नजारा. वा 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 काय दिसतंय, काय नजारा आहे रे, काय नजारा आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी MH45 रायडर स्वागत आहे तुमचा आपल्या आणखीन एका नवीन क्रेझी व्लॉगमध्ये. माझ्या पाठीतून बघताय तुम्ही भावांनो इकडं काय नजारा झालेला आहे. खाल्ल्या साईडला जी गाव आहे का नाही ही एका साईडला बोरगाव आहे, त्यानंतर एका साईडला कोरले आहे, नंतर आंबवडे आहे. ही अशी खाली गाव आहे ती आणि समोरच्या साईडला पुरंदर किल्ला आहे समजलं. तर आत्ताच लाग मी ह्या ठिकाणी या वा काय दिवस उगवला. जसं मी काल विचार केला होता ना उद्या दिवस कसा उगवणार, तसा सेम टू सेम दिवस आज उगवलेला आहे जसं मनामध्ये मी आणलं होतं. आणि समोरचा नजारा आहे काहीतरी. ह्या टाईमला जर ड्रोन असता ना तर लई भारी सीन आला असता. आयुष्य खूप जास्त सुंदर आहे, फक्त तुम्हाला जगता आलं पाहिजे. ते ही बघून घ्या का रस्तं, हे रोड बघून घ्या का खालचा रोड बघा का 1 2 तेव्हा तिकडला खाली 1 3 दिसतोय ते लई खाली या. आणि तेव्हा त्या गावात नालो काल तेव्हा त्या रस्त्यात नालो मग नंतर ही घाट चढलो या. आणि हे बघा का समोरचा काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू येतोय भावांनो. बापरे तुम्हाला रोज सगळं असं बघाय भेटतं. तुमचं तर लय नशीब मोठं आहे, लय नशीब मोठं तुमचं भावांनो. ही बघून घ्या सकाळी एक नवीन दिवसाला जन्म देणारा हा सूर्य. ही बघून घ्या तुम्ही. हे बघा काय व्ह्यू येतोय भावांनो राव. हाय शपथ मी हँग झालोय पूर्णपणे. मी बघून हँग झालो. हे बघताय तुम्ही माझ्या पाठीमागे काय ते अहो सूर्य निघला मस्त. तर निघलावर मी काल रात्री बरोबर जसा इमेजिन करून टेंट लावला ना की समोर असा दिवसवर येणार सेम टू सेम असा दिवसवर आला. ही बघा तुम्हाला बलच ही गोष्ट नॉर्मल वाटलं, माझ्यासाठी नॉर्मल अजिबात नाही. ही एक संघर्षाचा दिवस आहे पूर्णपणे आजचा एक नवीन. आणि इथं माझा टेंट आहे आणि मी बरोबरच टेंट बघूनच आला होता. हे बघा भावानं जिंदगी कशी पाहिजे सांगतो तुम्हाला. जिंदगी एकदम आजाद पाहिजे, एकदम आजाद. म्हणजे कुणाचं काय म्हणणं नसुनी काय नसुनी एकदम आजाद जिंदगी जगायला खूप जास्त भारी वाटतं मला. तर काय सूर्य आहे बघितलं का, सायकलही फिरतो या. वा वा सायकलीवर समजा सामान टाकून झालेलं आहे. आता मी सध्या खातो या सकाळी वाईमध्ये त्यात आणून दिलं मला गुळण शेंगदाणा. व्हिडिओ काढायचे आपल्याला, कशासाठी आपल्याला आठवण म्हणून काढायचं. त्यांचं काय म्हणणं तुम्ही परत पुढे लय जाऊन मोठं होणार नाही, मोठं झाल्यानंतर परत आम्हाला आठवण म्हणून राहू म्हणे व्हिडिओ तर घ्या सगळं.
व्हिडिओ घ्यायचा थोड्या म्हणजे बघितलं का म्हणजे आपल्याकडे खरंच माणसं लय साधीच राव लय म्हणजे लय साधी ती. आता सायकलवर आणलेली या आणि मामाचं म्हणणं काय मामा काय म्हणता मिस्त्री मिसरी लावून आंघोळ बिंगोळ मामाचं म्हणणं काय तर माहिती का तुम्ही मिस्त्री लावा जरा थोडं वाटलं तर मिस्त्री लावा पण मी ब्रश करून घेतलेला आधीच आता मस्त या ठिकाणी आंघोळ करतो आणि समोर हा नजाराचा आनंद घेतो वा काय समजा दुःख दिसतं या कसं वाटतंय मस्त कसं वाटतंय मला पण एकदम मस्त वाटतं आंघोळ करतो आता ओके मित्रांनो आज समजा एकदम मस्त एकदम फुल टू रेडी झालेलो एकदम असं वाटतंय का ना एकदम असं वाटतं दुसरा जन्म घेतलेला आहे एवढं भारी वाटतं का ना हे सकाळचं समोरचं ऊन नंतर आंघोळ केली आपली सायकल एकदम मस्त मध्ये रेडी आहे आता फक्त निघायचं आहे मला रायरेश्वर किल्ल्याकडे साईडला आणि रायरेश्वर किल्ला हा कुठं आहे तर ही आहे रायरेश्वर किल्ला इथं महाराजांना शपथविधी घेतली होती की स्वराज्य स्थापन करेल म्हणून तर ती तिथं आहे तर आपल्याला तिकडे जायचं आहे आणि हा समोरचा नजारा काहीतरी टाईमिंग झालेला आहे 7:30 आणि निघायचं हे बाहेर असताना वर जाऊन इकडे निघायचं आहे आणि ही मामा इकडं इथं सायकल तुळशीची 1-2 पानं तोडायची कधी पण सांगतो मला बरं कसा कसा आणि रोज खायची लय महत्त्व आहे तुळशीला कसं आहे म्याव 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 इकडे म्याव थांब 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 म्याव म्याव थांब इकडे थांब हां वा ही बघा वाघ आहे वाघ वाघाची मावशी ऐक वाघाची मावशी ही आपल्या भाऊचं घर आहे बघा काल रात्री तिथं जेवण केलं आतमध्ये बसून एकदम मस्त मध्ये आता चहा पाणी घेऊ निघू मित्र म्हणतो चहा पिण्यापेक्षा ताक प्यायलाच बरं ताक चहा नको आता काय असं म्हणून गरमच व्हायला लागले ताक पिऊन गेलं की देऊन बरं चला मस्त ताक घेऊ मामाची मस्त्र बघायची का मस्त्र दाखवू का टिंकू हे टिंकू चिंकू हां तेव्हा कशी बघती मला कशी बघती हां गौरी हां सोनी हां ती खालची पण सोनी सोनीच आहे हां आपली बारीक सारी ह्यांचे काय नाव टिलू पिलू पिल्लू अशी ती बकरी आहे बेकरी हां तिचं काय नाव दिलंय तिला बेकरी नाव दिलंय डिक्री डिक्री खतरनाक मामाला नाव एवढी भारी दिली का नाही त्यावेळी पण पावसाळ्यात लय मजा येत असेल का नाही पावसाळ्यात दिली माझ्या मला काय अनुभव आला आम्हाला अनुभव हे आला ही कल्ली माणसं लई भारी ती ही कल्ली माणसं एवढी भारी ती का नाही लय भारी कल्ली माणसं लई. इकडं आता बघा तू नेहमी पावसाळ्यात कोणी लोक राहण्यासाठी मला येतात लोक हा. इथं जेवण भेटतंय सकाळ सकाळ उठल्या ताक प्यायचं आंघोळ झाल्यावर ही आनंद खूप जास्त वेगळा आहे सकाळ सकाळ पोहेचा नाश्ता एकदम मस्त गरम पोहे झालो आता रेडी आता मला निघायचं भावांनो किल्ल्या दिशेनं आणि इथं आहे ते आपल्या घरची जाऊ का भावा जा मामा जाऊ का पुढल्या वेळेस येतो नक्की जाऊ का मावशी चला आता आपण निघू आपल्या पुढल्या प्रवासाला आता दमानी चला चला सकाळ प्रवासाला सुरुवात आई अंबाबाईच्या नावानं चांग भलं हर हर महादेव चला हा 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 ओके आला ए माझ्या भावांनो लाल माती ही लाल माती म्हणजे हाय भावांनो कोकणाचा भाग समजा ही लाल माती म्हणजे काय तुम्हाला नॉर्मल गोष्ट वाटते का मी सांगितलं भावांनो कोकणाच्या दिशेने चाललेलो आहे खूप जास्त भारी वाटतं या आणि समोरच्या साईडला आहे भावांनो रायरेश्वर जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं शपथविधी घेतली होती ती ह्या किल्ल्यावर घेतली होती की मी स्वराज्य स्थापन करणार आहे म्हणून आणि त्या दिशेने सलग मी निघालेलो या चढ उगत थोडा नॉर्मल राहिला या आता उतारे थोडा नंतर लास्टला चढ आहे आणि ह्या डोंगराच्या पडल्या साईडला जी आहे ना ती भावांनो धूमधाम आहे पूर्णपणे धूमधाम म्हणजे धूमधाम आहे आणि समजा मेन गोष्ट झाडे फणस आहे भाऊ फणस ही जी रस्ता आहे का ना ही रस्ता पहिला नव्हता तर ख्याला किल्ल्यावर जायला रस्ता कुठं नव्हता माहिती आहे का तो का ती रोड होता तेव्हा ती एवढा जास्त खतरनाक रोड आहे का नाही पूर्ण स्किप आहे पूर्ण चढ आहे हो का पूर्ण जागेला चढ आहे पूर्णपणे ह्याच्यावर गाडी असं नीट जात नव्हती ती ही रोड आहे आणि नवीन नंतर ही रोड झाला त्यानंतर ती रस्त्यानं कोण जात नाही आणि वर आपला आता जायचं त्या किल्ल्यावरती तर चला रायरेश्वर जायचं या इथं आपली मैना मस्त मध्ये उभा आहे माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कायली
सकाळ सकाळी एक कांडू बाहून बसला या. माझा मोबाईल पण बंद पडला या. समजात मेन गोष्ट चार्जिंग नाही. काल रात ज्या घरी होतो ना त्या घरी लाईटच नाही. 300 वर्ष झालं म्हणून 300 वर्षापासून जे झालं त्या घरी अजून लाईट नाही. प्रश्न पडला मला लय मोठा. बघा एवढा चढ राहिला फक्त. आणि इथं पुढं नंतर उतार आहे पुढं आणि इकडे साईडला आहे रायरेश्वर. चला हां ओके माझ्या भावांनो. अरे आंब्याचं झाड दिसलंय तुमचा का ना भाऊ असा शांत बसेल तुम्हाला असं कसं काय वाटतं या. कसं काय वाटतं या असं आंब्याचं झाड रस्त्याच्याकडे लाई एवढं जास्त भारी याला आंबा आलतंय आणि मी कसा का बसेल. आता मस्त मध्ये ह्या आंब्याला मस्त कटिंग करायचं तुझ्या मीठ टाकायचं आणि काढा खायचं आणि तुमच्या समजा ते तोडला मला पाणी सोडायचंय. आपण आधी आंब्याला धुवून घेऊया मस्त असे छान प्रकारे मध्ये. ह्याला आता असं कटिंग करणार एकदम मस्त मध्ये. हे बघा हा अरे पड नको रे खाली. ह्याला असं नसतं रे उभं असं हा खाण्याचं कटिंग. त्यानंतरनं ह्याला असं नंतरनं करायचं ह्याला असं उभं कटिंग. हा ये आम है भैया इसको खाना है अच्छे से एकदम मस्त मोला से. ह्यातमध्ये हाय मीठ आणि आता ही मीठ जाणार ह्या आंब्यांवरती. हे बघा असं आणि वा ह्या आंब्याला मी खाणार असं. एवढं जास्त त्याला मिठत बुडवायचं आणि ही जी खायची मजा आहे ना अशी. वा एकदम मस्त फ्रूट चालू रेडी. आता निघायचं पुढल्या दिशेनं. चला आलो रे आलो भावांनो. ही बघा बघा हितनं आता समजा उतार आहे भावांनो. आणि हितनं जी लोकेशन दिसतंय ना हे बघा त्या खाल्ल्या गावात का तिकडून आलो मी असं. ह्या हितनं असं आलो ह्या रस्त्यानं आणि समोर आहे रायरेश्वर किल्ला. आणि ही बघा सायकल आहे आणि ह्या इथनं उतार या पूर्ण काल एक दिवस मी काल सायकल ढकलली आणि आज फायनली उतार लागलाय मोठा. ही बघा यस वाव हो हे बघा आता सायकल लावलेली रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याला. आणि आता मी निघालोय भावांनो गडाच्या वरती. मेन गोष्ट म्हणून मी तुम्हाला दाखवणार नाही 7 रंगाची माती. 7 रंगाची वेगळी प्रकारची माती. चला तिकडे निघालेलो आपण. सायकल इथं पाठीमागे लावली लॉक करून आणि मी आता इथनं निघालो ह्या शिडीवरनं वर स्वर्गाच्या दिशेनं. चला आणि हे आहे इथं रोपवे आणि ह्यातमध्ये वर काम चालू आहे काहीतरी मंदिराचं. तर त्यामुळे इथनं समजा सामान इथनं असं क्रेननं वर नेते येऊ असं टांगून. तर चला हे शिडी चला वर. कशामुळं कशामुळं त्याला नवरा नवरीचं डोंगर म्हणते ती बरं. त्याला ना हां ते वराड जात होतं हां ते तिथं थांबल्या गेलं. वराड हां पहिली डोंगराने वाट होती ना हां पूर्वीच्या काळात. बरं हां ते तिथं काय देवस्थान ते तिथं थांबल्या गेलं. नवरा नवरी वराड हां सगळं तिथंच थांबलं. बरं हां ते काय दिसतंय ना हां हा. आणि मग त्याला मग काय झालं मग नवरा नवरी त्याला कशामुळे काय गायब झाली. गायब जागेला गायब झाली तुमची. हा सगळी. कवा झालं ही. त्याला किती काळ गेला असेल काय माहिती हो. बर हा. ती हाय भाऊ नवरा नवरीचं डोंगर तिथं पूर्ण अख्खं वराड गायब झालंय. पूर्ण वराड अख्खं गायब झालंय असं म्हणते तिथल्या माणसांना. म्हणलं का नाही नवरा नवरीचं डोंगर कशाबरोबर म्हणते ती असं विचारलं का नाही. म्हणते सरळ तिथं म्हणते नवरा नवरी पूर्ण वराड होतं ना लग्नाचं पूर्ण गायब झालंय असं म्हणते ती. आता हे कितपत खरं आहे कितपत खोटं हे आपल्याला माहित नाही कारण मी इथला नाही. पण असं खरं असं शक्य असेल का बरं समजा गोष्टी की पूर्ण वराड गायब होईल. ती बघा तेव्हा तिथं नवरा नवरी दिसते बघा. नवरा नवरी तो का पाठीमागं वराड म्हणजे अशी दगड आहे ती त्याला वराड म्हणते ती बघा. किल्ल्यावर आलेलो भावनो आणि ही जी बघता गाडी ट्रॅक्टर हे ट्रॅक्टर भावनो पूर्णपणे तुकडं करून ट्रॅक्टर ह्याच्या आणलाय. म्हणजे त्याचं चाक साईडला काढलं इंजिन साईडला काढलं बॉन्ड साईडला काढलं असं तुकडं करून खांद्यावर ट्रॅक्टर आणलेला. हे बघा इथनं इथनं असं खांद्यावर घेऊन आली आणि त्यानंतर वर घेऊन आली. पण वर ट्रॅक्टरचं काय काम आहे तिकडे वर बांधकाम ही चालू आहे ती घराची कामं चालू असते ना. तर ह्या इथं का समजे ही समजे आहे ना क्रेन हिथं आणतेली आणि हिथं ट्रॅक्टरमध्ये टाकतील हिथं असं ट्रॅक्टर असं घेऊन जाते. तर हे असं काहीतरी आहे. चला भावनो आता आपण जाणार भावनो मंदिर आहे काढल्या साईडला जी मी नाही. तर चला जाऊ तिकडं आणि दाखवू तुम्हाला 7 रंगाची माती. ती जेव्हा ते काढला तेव्हा त्या डोंगरावर 7 रंगाची माती. फायनली भावनो मी पोहोचलेलो ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना 16 वर्षी भावनो स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. ही मंदिर आहे भावनो खूप जास्त भारी वाटतं इथे येऊन.
एक 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 फिलिंग असते, एक फिलिंग, ती फिलिंग एक एनर्जी येते झाल्यावर, एनर्जी भाऊ. चला आतमध्ये जाऊन बघू कसं आहे ती. तर ही ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी शपथविधी घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांना कान्होजीराजे जयदे यांना घेऊन. आणि हे आहेत आहे का 16 वर्षात आपलं ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज ते एक असं दाखवलेलं आहे एका फोटोमध्ये की असं ह्या इथं घडलं असावं म्हणून. आणि हे बघा ही ती शिवलिंग आहे, ही ती शिवलिंग आहे भावांनो ज्या शिवलिंगवर छत्रपती शिवाजी महाराजांना शपथविधी ह्या इथं घेतली होती, ह्या इथं थांबून कान्होजीराजे जयदे होतं. त्यानंतर 18 पगड जातीचं आपलं मावळं ह्या ठिकाणं होतं. आणि ह्या ठिकाणी ती शपथ घेतली होती की मी स्वराज्य घडवून दाखवणार. म्हणजे 16व्या वर्षामध्ये एवढी बुद्धी महाराजांना होती की त्यांना मनामध्ये घेतलं की नाही बाबा मला ती गोष्ट करायची म्हणजे करायची आहे. एकच लक्षात राहून द्या, जर कुठली गोष्ट जर ठरवली का नाही ती करायची आहे तर ती मनापासून केली ना तर ती होऊन जाते. आपण तर म्हणतो नाही मला आयुष्यामध्ये एवढं करायचं एवढं. जर तुम्हाला विचार ठेवायचे आहेत ना तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा विचार ठेवा तुम्ही. कधी पण मी सांगतो इथं महाराज होतं, ह्या ठिकाणी महाराज होता राव. विचार पडला आहे मला. काय काळ असेल ते काय. ओके हां ठीक आहे. रायरेश्वर गडावर आलोय आणि आपल्याला आपलं फॉलोअर भाव भेटत नाही असं कधी होईल. दादा आपलं नाव काय? आनंद जंगम. आपलं इथं काय काय असतं इथं? रायरेश्वर पटावरती आपली कॅम्पिंग आहे. हा. आणि तुम्ही जर कधी आलात हा राहण्याची जेवणाची ओके. आणि तसंच गाईडची वगैरे सर्व सोय केली. ओके. आपलं हे नंबर कॉन्टॅक्ट काय? आपला कॉन्टॅक्ट नंबर 9324610659. ओके. सातरंगीण माती. मला ती बघायचं आहे कसं आहे ती माती तुम्हाला दाखवतो कशी आहे ती. मी ऐकून नाही, मी अजून बघितलं नाही, बघतो कशी आहे ती. आणि इकडे बघा एक बाळ मस्त रायरेश्वर किल्ल्यावर आलाय आणि 7 रंगाच्या मातीकडे गेला नाही असं कधी होऊ शकत नाही. तर आम्ही निघालो 7 रंगाच्या मातीकडे, पण इकडं नाही. हे काहीत ना वरनं निघालूया, मला दादा घेऊन निघाला ना तर आम्ही दोघं संघ निघालेलो या. आणि हे असा रस्ता काहीतरी खचदार प्रवास चालू इथला का माझा. हां इकडं माती बघूनच लय भारी वाटते, लाल लाल कलरची माती इकडं. ह्या डोंगराच्या पडल्या साईडला बहुतेक आहे ती 7 कलरची माती. इथं प्रत्येक घराला बघतोय की ही कूलर वणी हो का लावलंय, पूर्ण कूलर वणी लावलंय. तर दादा सांगेल जरा काय भानगड्यात ही. याला झडपं म्हणतात. हा. नेचरच्या साह्याने झडपं बांधले जातात. पावसाळ्यामध्ये आमच्या इथे जास्त हवा आणि हा. वारा असतो. ओके. त्याच्यापासून संरक्षण म्हणून ही अशी बाहेरून झडपं बांधल्या जातात. म्हणजे ह्यातनं म्हणजे हवा एकदम कमी होती. कमी होते आणि जी भिंत आतमधली मातीची भिंत असते हा, हा, आमच्या हा. इथे, ते मातीच्या भिंतीला भिजू नये, आतमध्ये पाणी झिरपू नये, त्यासाठी हे बाहेरून संरक्षण म्हणून बांधलं जातं. म्हणजे वॉटरप्रूफ आहे म्हणायचं. वॉटरप्रूफ, फुल फुल वॉटरप्रूफ. त्याच्या आतमध्ये पाणी जाणं, सगळं पाणी खाली झिरपत जाणं. बाप रे राव काय सिस्टम आहे. बरी फूड कोणी काढलंय ह्याचा शोध कोणी लावलाय. पूर्वीपासूनच करत होते. हे बघा गे हे झाडं तर मी लय ठिकाणी बघितलं, ह्याची लय मोठी झाडं असते त्या. हो, आपण मी आता बघितलं बागेत हा आलो, तिथे दिसतील. मी हे झाडं जंगलात ही लय बघितली झाडं, लय हिरवी गार झाडं असते ती नुसती कवळी कवळी. आणि ह्या झाडांचं पाला आकाश असं कोंबायचं आणि तिकडून तिकडून असं त्याला डांबून एकदम पॅक करायचं. इकडे काय आतमध्ये ही झाड आहे ती जी त्या कुडली पाला ही आहे ती ना, तेव्हा ही पाल आहे, तेव्हा ही वॉटरप्रूफ पाला आहे पूर्णपणे. वा तर आपला हे असेच वाटतं ना त्या डोंगराच्या पडल्याचे. चला आता मी जेव्हा ह्या पोलवर जाईल ना, ह्या पुढल्या पोलवर, तेव्हाच कॅमेरा चालू करून तुम्हाला दाखवतो. ते मागे जर तुम्ही बघताय का नाही, हिकल साईडला काळं आणि हिकल साईडला भाऊन तुम्ही समजा गावात बघता ही विषय काय माहिती आहे का, ही बघताय का नाही, ही माणसांना जाऊन येऊन ही वाट पडली आणि ह्या वाटेवर नाही भाऊंना गावात, आणि गावात नसल्यामुळे हिकलला गावात जळलंय बनवायला लागला होता. आणि हिकललं बघा हाय असं आहे म्हणजे एकदम भारी. पण एक गोष्ट कळती बरं का भाऊंना मला, जर वनवा लावताय का नाही थोडा विचार करून लावा. कारण समजा जास्त मेन गोष्ट काय होती माहिती का, आता ही झाडं बघा किती भारी झाडं आहे ती, पण ह्याच्यावर काय होतं ना, आता कडक उन्हाळा असतो आणि कडक उन्हाळ्यामध्ये कसं आहे ना की चिमणी असते ना, चिमणी असते त्यांची घरटी असते, ती घरट्यामध्ये बारकी लहान लहान किमोरडी पिला असते ती या. तर भावांनो काय सांगा, आपण जेव्हा वनवा पेटून देतो नाही, आपण फक्त स्वतःचा विचार करतो की नाही आम्ही वनवा पेटून देतो, आमच्या गायांना ही चारा नंतर होऊन जाईल, चांगलं हिरवं येईल. पण जे चिमण्या मारतात आहे त्यांचा वंश खतम होतो जागेला आणि ते चिमण्यांचं आयुष्य जास्त नसतं राहिलं. तर आपल्या ही आता बघता तुम्ही ही चिमण्या किती जास्त कमी झाल्या, पहिल्या लांडोऱ्या ही किती जास्त होते, आता समजा जास्त कमी त्या लांडोऱ्या ही बघा गेलं तर. हे बघा ही चुकी होती, आपण आग लावून देतोय न विचार करता, आणि आगीमध्ये ही समजा पेटलं का नाही ते पिलं ताट पाडून मरून जाते ते. थोडा विचार दुसऱ्याचा पण करायचा, माझं एक म्हणणं या. किती जास्त साप असते, सापानं किती पाळे सांगून द्या बरं, साप हाय चो हाय काटा म्हणजे किती काय गोष्टी द्या. आणि ही समजा जर का भावांना मिळाले ना, एक दिवशी ही मनुष्य हानिकारक ठरणार, ह्या पृथ्वीला नष्ट करणार या पाठीमागं. ही व्हिडिओ शेअर करा मला वाटतंय, आणि आपण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. समजा मिळून वनवा नाही पेटवला पाहिजे, झाडाला जपलं पाहिजे, कारण की झाड आहे तर जीवन आहे. आपण कोणाचा फायदा स्वतःचा फायदा बघू नका म्हणतो मी. ही पृथ्वी जर नीट राहील ना तर आपण नीट राहणार नाही, नाहीतर लय बेकार येणार नाही, काळामध्ये होणार नाही. बघा इकडे पण वनवा पेटवला, हे बघा हे बघा वनवा, हे बघा
समधीकडे वनवा पेटवलाय. वनवा पेटवत जाऊ नका. मला एकच सांगायचं आहे तुम्हाला, ही माझ्या पाठीनं बघताना भावांनो इकडे आहे 7 रंगाची माती भावांनो, जी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी जागा असेल भावांनो जी आहे रायरेश्वर किल्ला भावांनो. आणि ह्या किल्ल्यावरती म्हणजे ह्याच गडावरती भावांनो ह्या इथं बघायला गेलं ना 7 रंगाची माती एका ठिकाणी बघायला मिळते. चला दाखवतो तुम्हाला मी कसं आहे. एक नंबर आहे, खूप जास्त भारी आहे. चला बघू. धन्यवाद धन्यवाद. आपण इकडे कसं काय शाळेला आम्ही असतो इंदापूरचे. इंदापूर शेजारचं आहे. इंदापूर नाही लांब आहे इथून. अहो 170 किलोमीटर. इकडे कसं काय आपण शाळेला बदल्या झालेत आमच्या. शाळा कुठं आहे? लय लांब आहे शाळा पुढे. आणि आता इथं चालत खाली गाड्यापर्यंत नाही रायरेश्वरला इथं राहिला हे तर आहे का? इथनं रोज जाऊन येऊन करायचं. हा. लोक ह्यांना खरं सॅल्यूट आहे बरं का, सलाम आहे ह्यांना माझा. लहान मुलांना शिकवण्यासाठी गड किल्ल्यांवर बघा, गड किल्ल्यांवर रोज चालत जायचं. हिथनं म्हणजे रोज हिथनं 3 किलोमीटरचा प्रवास गडाच्या किल्ल्याच्या पायथ्यापासून म्हणजे वर इथं घर आहे तिथनं रोज हो का हिथनं काट्या हातात धरून हिथनं जायचं तिकडे पाठीमागं. बघितलं का? ही खरी माणसं आहे ती. आणि ही खरं सर ह्यांना खरं म्हणायचं बरं का. मी खरं ह्यांना मानतो बरं, खरं ह्यांना मानतो. कसं करता तुम्ही हे समजा करता का नाही? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज ह्या गडावरती जे तुम्ही कार्य करता का नाही, खरंच म्हणजे सलाम आहे तुम्हाला बोल खरंच बरं का. आता ही बघा हो का, ही भावना हो का, ही माती वेगळी आहे सांगते हो का. नंतर हे बघा ही माती वेगळी आहे सांगतो हो का तुम्हाला हो का. आणि ही ती माती वेगळी आहे. आणि हे समध्या माती आहे ना भावनो. आणि हो का आता हे समध्या मातीचा थोडा आम्ही कलर काढलेला आहे. ही बघा हो का. आता कलर बघा नुसतं किती ही बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 कलर आम्ही सध्या इथं काढले तर 9 कलर. आणि एक कुठला तरी चॅनलवर आलता त्यानं 21 कलर काढलं होतं. आणि 21 कलर इथं सहज भरू शकतात, आरामात भरू शकतात या. आणि ती मला तर वाटतं महाराष्ट्रामध्ये एकमेव असं ठिकाण आहे जिथं फक्त 7 किंवा 21 22 रंगाची कलरची माती ना ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते या. आणि कधीतरी आलं ना जीवनात नक्कीच येऊन बघा इथं, एवढं भारी वाटतं का ना. आणि झाडं बघा हो का किती जास्त भारी फुटले झाडे हो का. झाडं गार आहे ती, गार झाड आहे ती. भावांनो आता रायरेश्वर पठारावरती आलेलो या. आणि ह्या आहेत ना आपल्याला काय किल्ले दिसतात या. ते किल्ल्याची तुम्हाला नाव सांगतो. ह्या आहेत राजगड दिसतोय आणि इकडल्या साईडला दिसतोय ती तोरणा दिसतोय. तोरणा ना इकडल्या साईडला तोरणा आहे तो का त्याच्यात माझ्या बोटावर बघताय बरोबर. तिकडे तोरणा तुम्हाला दिसत नाही. आणि इकडल्या साईडला सिंहगडचा टावर दिसतोय. आणि इकडल्या साईडला खाल्ल्या साईडला रायगड आहे. आणि इकडल्या साईडला दिसतं ही तुम्हाला महाबळेश्वरचं तो तिथं महाबळेश्वरचा टावर आहे, मुख्य महाबळेश्वर टावर. आणि हे का इकडे बघा, हे का इकडे बनवा पेटवला आहे. आता दिसलं बघा फिरवून हे बघा. अरे लिंबून आहे काही नाही हे गेळ आहे. कसलं हे पण विकला जातो. काय आहे पण हे काय आहे नेमकं? ह्याच्यापासून औषधी काहीतरी बनवलं जातं ते. मागे बरं. दानोली मारवाडी लोक आहेत ना, त्यांचं हा म्हणजे एक प्रकारे इन्कम सोर्स आहे ते. ते रानातून सर्व जमा करून ओके गेळा हिरडा गुहिरा वगैरे. ओके तर भाऊ ना जर थोडं इकडे जवळून द्या. हे बघा हे बघा हे तर दिसतं, हे बघा ही लिंबावून दिसलं मला काहीतरी. आणि हे बघा ही छोटंसं नमुनूस आहे. आणि ही काहीतरी वनस्पती कसली तरी बरं का, ही वनस्पती कसली तरी. आणि निसर्गाची देण ही बघा बघा ह्याला शेवाळा हे बघा झाडं तुम्हाला दिसले बघा. ह्या झाडं द्या ही पावसाळ्यामध्ये ही पूर्ण हिरवगार असते. असं हात लावलं तरी हात असा एकदम गाठून जातो पूर्णपणे. ती आहे. आणि ही बघा हे बघा इथे ही तुम्हाला मुळ्या दिसतील बघा. ही मुळे बघा म्हणजे झाडावरती झाड उगून आलंय बघा. बघा झाडावरती झाड बघा, बघितलं कसं बघा. ह्यानं ह्याच्यामुळे फिटिंग केलं त्या. आणि आता ह्या झाडाला माहिती बरं का की थोड्याच दिवस राहते आपलं हालतील दिवस काढायचं. काही दिवसानं पाऊस येणार नाही, त्यानंतर आपण समजा हिरवीगार होणार आहे हे त्याला चांगलं माहिती आहे. त्यामुळे ती संघर्ष करते त्याला माहिती पाऊस आल्यावर मी खूप जास्त मस्त मध्ये हिरवागार होणार आहे हे त्याला माहिती चांगलं. पण थोडी जाळीवर राहून द्या, फक्त पेटवा पेटवी कर नका. चला या. माझ्या हातामध्ये 10 कलरची माती, ही 10 कलरची माती आहे. आणि ही ती भावनो रायरेश्वर पठारावरती जीवनात एक तरी नक्कीच्यावर काही बघायला खूप जास्त भारी अनुभव आहे बरं का. लय भारी अनुभव आहे. असं वाटतं स्वर्गात आलोय मी तर, असं वाटायला लागले मला. हे बघा की म्हणजे काय म्हणजे असं वाटतं मी सोन्यापेक्षा मूल्यवान रत्न घेतले असं वाटायला लागले मला हातामध्ये. लय असं भारी वाटतं या. बघा ही झाड बघा भावांनो, ही झाड किती जास्त सुंदर दिसतंय बघितलं का तुम्ही. बघा पूर्ण एकीकडे गेलंय, पूर्ण किती जास्त सुंदर दिसतं ही झाड. म्हणजे असं वाटतंय आपण केसाचा भांग कसा पाडतो तसा. हे बघा इकडे बघा इकडे एवढं भारी वाटतंय का नाही. ही झाडं असली बघितले का नाही, असं वाटतंय का नाही असं ह्याला धरून राहावं असं मस्त मध्ये. आणि ह्याच्यावरच घर बनवून ह्याच्यावर राहावं असं वाटायला लागलंय मला. एवढं भारी वाटतंय का नाही म्हणजे. आणि ही फुटलं किती भारी होईल बघा. काय ते आलं बघा ही काय हे बघा काय हिरडा खाती द्यायला नाही मग हे पण याच्यापासून शाई आणि खोकल्याचं औषध वा. आणि हे बघा आता पाऊस पडला का नाही, ही जी तुम्हाला दिसते गावात ह्याच्यावर
ही पूर्ण हिरो होणार, पूर्ण हिरो होऊन जाणार ही. आणि खूप जास्त भारी दिसणार आहे, हिरवगार एकदम. कळी उमरली हो का, कळी उमरली. ही बघितलं हो का, ही जीव हो का, हे असलं जीव जळून जायचं बघा हो का. ही पहिलं हो का, हो का, ही काही टॉळ का, हो का, हो का, ही टॉळ का बघितला हो का, किती भारी बघितला का, ही किती भारी लपून बसला या. आणि निसर्गाची देण या. आणि असला जीव जंतू ह्या पठारावर कितीतरी असलेला मरून गेला असलेला, आता विचार करा. ही बघा हो का, किती भारी टोळ आहे हो, किती भारी. ह्याला काय पाणी हाय प्यायला, हे आपलं खायला मागतंय, काय करताय, शांत बसलं, शांतता या ठिकाणी. ही बघा हो का. आणि आपण काय करतो, याची काडी लावायची, पिटून द्या, संपला विषय, बाकी काहीच नाही. ही गरीब बिचारा कसा बसला एका जागेला, आहे का. अहो लय जीव जंतू भाऊ न सहज आलो तुम्हाला दाखवलं. एवढं जीव जंतू इथं ना, एवढं भारी निसर्ग दिला ही देवानं आपल्यासाठी, स्वर्ग दिला या. आपण जगाय सोडून ह्याला पेटवायची मागं लागलो या. भाऊनं एका कामामध्ये 2 कामं केली ते, काय बोलते, एक तीर मी 2 निशाणे. भाऊ लाकूड पण घेऊन निघालाय आणि मला पण फिरवून घेतलंय भावांना. सगळं नाही, जीवन साधं सिंपल बरं आहे का नाही. म्हणजे असं नाही का, पुणे मुंबईमध्ये अशी गोष्टी करायची येत नाही ते काय आपल्या का नाही. पुण्या मुंबईमध्ये काही नाही, फक्त धावपळीचं जीवन आहे आणि वडापाववरती जीवन आहे. इथे मस्त सकाळी उठा, हा तूप, चटणी, लोणी, गरम गरम चपाती खा हा आणि एकदम म्हणजे हेल्दी जीवन जगा. हा काहीच नाही, बिस्किट नको, काही नको, आपल्या गाई म्हशीचं राईट. ट्रॅफिक नको, हरणाचा आवाज नको, पॉल्युशन नको, काय नको, स्वच्छ हवा, सुंदर हवा, काय नाही. भाऊ करवंदाची झाड आहे, ती कुठं दिसले करवंद खावा. अरे भाऊ मिक्स दिला मातीच्या घरामध्ये, पूर्ण ही मातीचं घर आहे पूर्णपणे. आणि ना मला त्यांना ताक दिले प्याला. ताक कसले माहिती हवा ही भावा, ह्या ताकात कसला तरी मसाला टाकला हिरवा कुठून, तिथले मिरची, कोथिंबीर ही असतं ना समजा, ते टाकलंय समजा कुठून एकदम बारीक करून. आणि चवण असं झणझण करतं डोकं, झणझण पूर्ण ही बघा. सकाळ तर नाही, 1 2 3 सकाळ तर नाही, 3रा ताकाचा ग्लास आहे मोठा. ते भाऊ ही कसली भाकरी आहे तर, कसली नाचणी. भावांना ही भाकर खूप जास्त वेगळी आहे. पापड आहे, नंतर ना ही काय, ही डाळ आहे, इकडं पिठला आहे, मिरचं ठेसा आहे, इकडं कांडक्याचं मिरचं आहे, इकडं काय आहे भाऊ, भरीत ही. भाऊ असलं जेवण केलंय भावनं, तोंडातनं पाणी घाळाघाळा सुटायला लागले माझ्या. भाऊ द्यायला लागलाय ताक. ही कसं टाक, मसाला टाक ना, मठ्ठा. भाऊ तू पण बस की, ये घेऊन ये चल. आम्ही दोघं समज होतो या जेवायला. एवढं जास्त भारी जेवण आहे का नाही, सांगू कसं तुम्हाला. ते आधी थोडं तुमच्या तोंडला पाणी थोड्या करून करून. वा, पंचपक्वान आहे भाऊ, पंचपक्वान. जेवण चालू करतो पाचपक्वानासोबत. गळ्यातली काढून द्या माळ खाली. या जेवायला. कसली भाकर भाऊ, नाचणी, नाचणीची भाकर आहे भाऊ, नाचणीची भाकर. हे गेली ह्या पितल्यामध्ये, असा घेतला हा घास थोडा. हा इथला माणूस सकाळ सकाळी मठ्ठा, चपाती, ठेचा, ताक, भाजी असेल तर भाजी. माझ्या संग सीन एक असा होऊन बसलाय का नाही. मी दुपारच्याला भात खात नाही, खरं माहित नाही मी भात का खातोय तिथं. इंद्रायण नाही का खातोय माहित नाही. आता ही वरण आहे बघा, वरण मारलं ह्याच्यावर. असं म्हणल्यावर तर लई भूक लागते मला अजून. लई भूक लागते अजून तर असं म्हणल्यावर. वा खरंच भाऊ जेवण जगते ती खरंच. इकडली माणसं बरं का, पैसा कमी या पण माणसाचं आयुष्य 1 नंबर आहे. वा भाऊ एक रियालिटी सांगतो. जेवण एवढं झालं नाही मला हाल वाट नाही. मी भाऊला काय म्हणतं, असं वाटतंय पाऊल टाकायला नको वाटतंय, कोणीतरी येऊन माझा हात धरून जावं. मला असं वाटायला लागलं खरं सांगायचं नंतर. मला हालायला नको वाटतंय आता. लई जाम जेवण झालंय, लई म्हणजे तरी काय पोट भरलंय पण मन भरलं नाही असं. अयो जेवण भाऊ झालं. मी कल्पना नव्हती केली आज ह्या दिवसाची, म्हणजे असं होईल असं वाटलं नव्हतं मला आज, पण हे झालं माझ्याकडून आज. हम खाना खा के निकले हैं हमारी आगे की सवारी की तरफ, जहाँ पे हमें निकलना है वीडियो अपलोड करने के लिए. हैं गाडीवर काय बोलतो खरं. आयला अवघड आहे गडे. खांद्यावर ताते आपले. हां त्यांनी जमात म्हणजे खाली शिडी बसून हां वरती काढले. खांद्यावर गाडी आणायच्यावर. मस्त यार. इकडे ट्रॅक्टर बी खांद्यावर आणते, या समजाच खांद्यावर आणते इकडे. आणि हे मस्त आहे ना.
मला वाटलं आता लांब चालत जायला लागेल. चला डोंगरावर असो नाही तर कुठं असो, रस्त्यावर असो, हायवेला असो, भाऊ कुठं असो, पुण्या मुंबईत कुठं असो, आपल्याला गाडीवर फिरायचं आहे. हो लक्षात राहून द्या. नेटवर्कने मस्त गद्दारीपणा केला लय मोठा. 15% व्हिडिओ गेला, त्यानंतर ना ऑटोमॅटिक कट झाला, एकदम झिरोवर आला, नंतर 10% गेला, परत झिरोवर आला. आता डोकं दुखायला लागलं. आता म्हणलं नेटवर्क गेलं खड्ड्यामध्ये, आता चला म्हणलं सनाट. आता खालची वाट धरून निघालो सायकलीकडे. चला ओके फायनली सायकलीपाशी आलेलो आहे. आता मला ब्रेक आवळून घ्यायला लागतील, नाही तर ब्रेक आवड नाही ना लई काढ लागेल माझ्या मागं काहीतरी. ब्रेक समजा लूज चालतंय माझं. कल्ल्या कोपऱ्यामध्ये माझी पाठीमागे सायकल आहे आणि आता मला तिथनं सायकल ह्या पाण्यात निघायची या. तर चला सायकल आणू. आता बघा कशी सायकल आणतो या. समजा उतारा होता, उतरून मी खाली आलेलो आहे आणि जस्ट ही जी रोड आहे का ना, ही सरळ जातो वाईला, आणि ही रोड आहे का ना, ही रोड जातो या खेड्यापाड्या गावात इकडे पुढे जातो वडवलीकडल्या साईडला. आणि वडवलीकडल्या साईडनं मला जायचं आहे ना, हिचं ते रस्त्याच्या मध्ये ही धरण आहे मध्ये, या धरणाच्या पडलेल्या साईडला, आणि धरणाच्या पडलेल्या साईडनं असंच करत मला निघायचं आहे वाईकडल्या साईडला. तर चला आता इकडून जायचं आहे मला. बघितलं किती भारी लोकेशन आहे तिकडे, त्या बघा. वाह काय लोकेशन आहे. चला ज्यावेळेस रायरेश्वरला गेलो ना, रायरेश्वरवरनं मला हो का ही समजी शेती दिसली होती. हो का ही ती शेती आहे हे बरोबर. तेव्हा ती कापडं ही लावलेली ही शेती होती जी काल ड्रोन शूटिंगमध्ये स्लॉक होती. आणि आता हे हितनंच असंच निघालेलो हितनंच, आणि डायरेक्ट मेन रस्त्याला पडल्या साईड निघतो या. हां नदीच्या पडेल. चला. अरे गोट्या आल्या रस्त्यामध्ये, सायकल घेऊन चाललो गोट्यातनं. निघलो बघा हायवेला. आता 2 दिवस प्रवास आपला ह्याच रस्त्याला चालणार आहे आता. अरे यार, अरे काय रोड आहे. अरे मी काय बोलू ह्या रस्त्याला बघून. हाय शपथ. आणि आजचा टेंट हा धरणाच्याकडे लागला नाही. तर तुम्हाला थोडं पुढे दाखवतो कुठं आहे ते लोकेशन. अरे काय काय नजारा आहे शपथ. द ब्युटिफुल डे and continue this ride is why. वाह काय रोड आहे राव. अरे राणी ग कोण्या गावाची कोण राजाची तू घराणी ग. आले ठुमकते डंग डंग डंग, नारे लचकते डंग डंग डंग. आली ठुमकते नारे लचकते, माने मुरडते हिरव्या राणी. असं ही नजारा बघितला का नाही, डोळ्यातनं पाणी थांबत नाही हो माझ्या. प्रत्येक माणसाची बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो या. माझा पण लय वेगळा या. मी ही जागा म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग आहे. स्वर्ग ही स्वर्ग आहे माझ्यासाठी मोठा. अरे भैया रुको, कहाँ जा रहे हो. अरे थोड़ा ये तो देख लो मेरे भाई, मेरे अप्पा, मेरे जप्पा, जरा ये देख लो पीछे का नजारा. ओय शपथ काय दिसतंय. हे तर साक्षात स्वर्ग आहे. स्वर्ग.
वाव, असाच रोड आहे हो का जायला, हो का असाच रोड आहे. आजचा मुक्काम इकडे कुठेतरी चांगल्या स्पॉटला करणार आहे मी. हो, मागाशी मी जरा थोडा भाऊ झालो होतो, मला आवरणा ती सीन बघितल्यानंतर मला ती गोष्ट आवरणा झाली हो. मला माझं आणि ह्या नेचरचं नातं म्हणजे असं आहे का नाही, मायल्या करून नातं हे जण माझं, खरं सांगतोय मी. हां, काय भारी दिसतंय हो, काय भारी दिसतंय. माझं डोळं म्हणते ती, ज्या माणसाचं मन चांगलं असतं त्या माणसाला समजा चांगलं दिसतं. कमेंट करून सांगा. आय शपथ, काय नजारा झाला आहे भावांनो. ही तेव्हा मी तिकडून आलो तेव्हा त्या एकदम तिकडल्या खाल्ल्या कोपऱ्यात आलो बरं का मी. तेव्हा त्या किल्ल्यावरनं, तेव्हा ती केंजळकडे, त्या किल्ल्यापासून मी खाली उतरलो, ह्या गावात आलो खाल्ल्या, त्या गावातनं तिकडे वर गेलो आणि वरनं असं शिकायला साईड तिकडे आलो मी. आणि आता बरोबर ह्या दिशेने निघालेलो मी खाली इकडे. ते भारी वाटतंय राव, किती भारी वाटतंय. मी जीवन जगतोय हो, मी जीवन जगतोय. काय म्हणू द्या लोक मला येडं म्हणू द्या, काय म्हणू दे द्या, मी जीवन जगतोय, मी जीवन जगतोय, ह्यात काही डाऊट नाही. आता नेटवर्क तर आलंय फुल 5G, व्हिडिओ पण अपलोड झालाय, थोडा राहिला नॉर्मल. पण आता मेन गोष्ट एक असा उभा राहिलाय की चार्जिंग करायला सुविधा नाही मला कुठे ह्या रस्त्याला. चार्जिंग करायला ना घरं ना वस्त्या नाही तर काहीच नाही. बघू आता पुढं घरं जर आली पुढं तर मग तिथे थांबायचा प्लॅन चाललाय माझा. तसं तर आज माझा नाद होता की नदी किनाऱ्यात थांबावा. बघू आता कुठं थांबणं होतं आहे ते. भावांनो, एक वस्ती मला यायला लागली. बघू इथं जर माझं काम झालं तर माझं खूप जास्त भारी काम होईल. 6:30 वाजता चालते आणि मला टेंटला वाजून जागा नाही मिळालेली. बघू इथं लाईट बीट आहे समजा गोष्टी, आणि जर मला थांबायला जर जागा इथं गवली तर खूप चांगली गोष्ट आहे. कारण मेन गोष्ट आहे चार्जिंग नाही माझ्यापाशी, काहीच चार्जिंग नाही, एवढी पण चार्जिंग नाही. समजा पॉवर बँक समजा बंद पडल्यात आहे. मेन गोष्ट दुसरी की मोबाईल पण संपत आला आहे माझा. तर मला थांबायला जागा एवढा एकच आता पर्याय इथं. बघू थांबायला जागा गोष्टी आहे मला टेंट लावायला. बघूया भावाला विचारून आला एकदम. गाव आहे कुठलं गाव आहे? गोवे. मला थोडं मदत पाहिजे तुमची. मला ना आज रात्रीला थांबण्यासाठी टेंट जागा पाहिजे होती. ॲक्च्युली मी थांबायला एकदम मागं पण थांबलो होतो, पण मेन गोष्टी मला चार्जिंग लावण्यासाठी मला थोडं तुमच्याशी मी असं बघत असतो. तिथं टेंट लावतो मला मी सोलापूरचा आहे. या गोवे ह्या गावामध्ये मला इथे एक वस्ती गावलेली आहे इथं, म्हणजे दिसली या. तर इथं टेंट लावण्यासाठी परमिशन घेतलेली आहे. आता या इथं वर टेंट लावू. इथं काय केलं आहे चौकोन, इथं काय आहे नेमकं बांधकामाचं काम चालू आहे काय? घराचं बांधकाम. ओके ठीक आहे. तर मी टेंट लावण्यासाठी मला थोडीफार जागा कुठे मिळेल आता? तिकडे ठीक आहे. चला वर टेंट लावू, चार्जिंग होऊन जाईल ना. चला एकदम नंबरवरून काम झालं आहे. 5G फुल नेटवर्क आहे आणि आता चार्जिंग पण पटापटा होऊन जाईल. त्यानंतर पॉवर बँक चार्जिंग करून घेतो आणि मग उद्या सकाळ मग नंतर पुढे निघतो. चला मी टेंट लावलेला आहे. मेन गोष्ट की दुपारच्यालाच माझ्या माईकची चार्जिंग उतर होती, त्यामुळे मी माईक खिशात ठेवून दिलता. पॉवर बँक समजा माझं डेड झालं होतं. आता समजा गोष्टी चार्जिंग करून घेतो, उद्या सकाळच्या पुढच्या दिशेने निघतो. चला मी फ्रेश होतो. मला थंबनेल तयार करायचा आहे समजा जास्त मेन गोष्ट. थंबनेल की बाबा की जे हो. चला थंबनेल तयार करू. टाईम झालेला आहे लगभग रात्रीच्या 8 आणि आताच लागा आम्ही जेवायला सुरुवात केली आहे. समजा जास्त भारी गोष्ट आमची काय आहे ती आहे हिकडल्या साईडला. ही बघा हिकडल्या साईडला पूर्ण आपल्या म्हशी त्या, आणि हिथं चालू आहे आमचं जेवण. आणि मी ही पहिल्यांदा म्हणजे जीवनामध्ये पहिल्यांदा जन्मल्यापासून पहिल्यांदा ह्या गोष्टीचा अनुभव घेतो. या साईडला आपली अशी गुरं येते आणि संध्याकाळच्याला मस्त असं जेवण करतो. या पहिल्यांदा म्हणजे जीवनामध्ये पहिल्यांदा जन्मल्यापासून पहिल्यांदा ह्या गोष्टीचा अनुभव घेतो. या साईडला आपली अशी गुरं येते आणि संध्याकाळच्याला मस्त असं जेवण करतो. या ही बघा इकडं आहे भजी, इकडं आहे माझी आवडीची मस्त शेंग. एक नंबर. अशा प्रकारे ही माझा टेंट इथं लावलेला. तो का सायकल तिकडं आहे आणि अशा वातावरणात फुलं चाललं समजा समुद्र आहे, इथं टेंट लावला आहे. खूपच जास्त भारी मला वाटतंय आज. मगाशी सोडला व्हिडिओ. व्ह्यूज किती गेलते दाखवतो तुम्हाला. व्ह्यूज बघा दाखवतो व्ह्यूज बघा कोण असते. जी तुम्ही प्रेम दाखवायला लागला ना यूट्यूबला तर दाखवतो बघा नुसतं. आता किती प्रेम आहे बघा नुसतं. आता हे 3 तास होत आलतं बघा, 3 तास होत आलतं या. आणि व्हिडिओ आहे 7,000.9 म्हणजे
8,000 व्हिडिओ गेला. काय प्रेम आहे यूट्यूबला तुम्हाला सर्वांचं. असंच प्रेम राहून द्या कायमपर्यंत. आणि भरपूर असं काय तुम्हाला मला दाखवायचं आहे. आणि ड्रोन घ्यायचा आपल्याला आहे 10 तारखेला आपला. तर खूप जास्त खुश आहे मी नवीन गोष्टी दाखवायला, नवीन गोष्टी करायला. तुम्हाला आवडेल मला. तर असा काहीतरी आज समजा व्हिडिओ होता तुमचा. घेतो निरोप. तर भाऊंनो कसं काय वाटला व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनल करून टाका सबस्क्राईब. फोनाला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. हां.